आणि या स्थानाची महती खूप मोठी आहे की चारधाम करून आल्यानंतर लोक इथे येऊन मग ते पूर्ण करतात. माझ्या गेले काही वर्षांमध्ये मी चारधाम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातली काही धामं झाली आहेत, काही बाकी आहेत, पण त्याच्यामध्येच माझं हे दर्शन घडवून आणल्यामुळे मला अजून जास्त त्याचा आनंद आहे. माझी इच्छा आहे की ज्यावेळेला माझी चारही धामं पूर्ण होतील त्यावेळेला मी पुन्हा एकदा इथे येईन अशी इच्छा आहे. आणि आम्ही एका प्रकल्प हाती घेतलेला आहे की एक चित्रपट करायचा आहे जो मराठी आणि कर्नाटकी हे कन्नड माणूस यांचं प्रेम वृद्धिंगत करेल, जास्त वाढवेल अशा विषयाचा एक चित्रपट हाती घेतला आहे, ज्याच्या रेकीसाठी मी इथे आलो होतो. आणि त्यामध्ये हे ज्यावेळेला दर्शन आपोआप घडून आलं आहे, माझं हे दर्शन घडलं आहे, तर मला असं वाटतं की मला शिवशंभोचा, ह्या शंकराचा, शंकर देवतेचा मला एक वेगळ्या प्रकारे आशीर्वादच मिळालेला आहे की बाळा तू पुढे जा, मी तुझ्याबरोबर आहे. तुम्ही काल तर याला राजवनगडला गेला होता, तुम्हाला कसं वाटलं तिथलं वातावरण फार सुंदर होतं. अगदी मी आत्ता जस्ट युरोपहून आलो, कारण त्याच्या अगदी 5वा-6वा दिवस आहे माझा भारतातला. तर मला वाटलं की मी परत तिथेच गेलो की काही ते युरोपियन वातावरण. जर भविष्यात तुम्हाला संधी मिळली तर सीमा प्रश्नावर कुठलं तर पिक्चर तुम्ही जर बनवणार काय, असं काय? जरूर बनवणार. आणि हा त्याच विषयाच्या आजूबाजूच्याच विषयावरती हा चित्रपट देखील आहे, त्यामुळे नक्कीच बनवणार. धन्यवाद.